आता माझं नाव गौरव जयवंत पाटील, गाव खेडी बुद्रुक प्रडांगरी, तालुका अंबरनाथ, जिल्हा जळगाव. तर गावाजवळ माझी जमीन आहे 2 भावांची, दिनेश जयवंत पाटील, गौरव जयवंत पाटील. तर 2 भावाची जमीन आहे. तर गावाला लागून जिल्हा परिषदमध्ये हा रस्ता मंजूर झालेला आहे, मारवड ते शहापूर. शहापूरमध्ये गावाजवळ त्यांनी फरची केली, प्रशासनाने फरची केली. ती फरची चुकीची घेतली. पाण्याच्या पातळीपेक्षा 5 फूट उंच पैप घेतले. तर ते पाटचारीमध्ये न जाता तर आपल्याला गावाजवळ लागून माझी जमीन आहे, रस्त्याला लागून जमीनमध्ये पूर्ण 7 एकरमध्ये ते पाणी पूर्ण 7 एकरमध्ये घुसलेलं आहे. त्या पाणीमुळे माझे अर्ध शेत कपाशी लावलेली आहे किंवा अर्ध हे मक्याचं लावलेलं आहे. तर मक्याच्या शेतामध्ये पूर्ण बी सडून गेलेलं आहे आणि कपाशी माझी पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे. तर हे प्रशासनाने लवकर याची कारवाई करावी आणि मला नुकसान भरपाई द्यावी. 5 ते 10 लाख रुपये पूर्ण माझ्या शेतीचा गड पण वाहून गेलेला आहे आणि बाण वगैरे सगळं उद्ध्वस्त होऊन गेलेलं आहे. तर आता फाशी घेण्याची वेळ येईल मला. 3 दिवसापासून सतत पाऊस चालू आहे. दादा, मी गौरव जयवंत पाटील, गाव माझं खेडी बुद्रुक प्रडांगरी. तर गावाजवळ ही फरची केली. मारवड ते शहापूर हा रस्ता आहे, मंजूर झालेला होता ना, तिथं तर गावाजवळ फरची केली त्यांनी. तर ते फरची चुकीची घेतली. चुकीची म्हणजे पाण्याच्या पातळीपेक्षा 5 फूट उंच घेतली त्यांनी. पैप वगैरे टाकले, तर ती चुकीची आहे. ते पाणी नाल्यामध्ये न जाता ते पाटाचं पाणी त्या चारी नाल्यामध्ये म्हणजे पाटामध्ये न जाता आपल्या त्या शेताची चारी आहे ना, बाण नाल्याची, त्याच्यामध्ये पाणी जाऊन पूर्ण माझ्या शेतामध्ये जातं आहे. तर माझी 7 एकर जमीन आहे. 7 एकर जमीनमध्ये पूर्ण कपाशी लावली आहे, काही बाकी मका लावलेला आहे. तर 3 दिवसाच्या सतत पावसाने ते पाणी साचलेल्यामुळे पूर्ण उद्ध्वस्त होऊन गेलं आहे. पीक वगैरे किंवा जमीन बाण वगैरे फुटले आहेत, जमीनचे गड वाहतो आहे किंवा ही त्यांनी हलगर्जीपणा केला आहे ती फरची बनवताना, किंवा प्रशासनाने ही कारवाई त्यांनी लवकर करावी बुवा. आणि माझं पिकाचं नुकसान भरपाई, आता हे 5-10 लाख रुपयाचं माझं नुकसान झालेलं आहे, तर यांनी ते भरपाई द्यावी बुवा, लवकरात लवकर द्यावी. तर 3 दिवसापासून सतत पाऊस चालू आहे. सतत पाऊसमुळे माझं पूर्ण पीक पाण्यामध्ये गेलेलं आहे. नाल्याचं पाणी, पाटाचं पाणी पूर्ण शेतामध्ये येतं आहे. हां, तर काम काहीच करता येणार नाही. तर म्हणजे पूर्ण हिनून गेलं आहे ते पीक त्यामध्ये. तर काय करावं का फाशी घ्यायची वेळ येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.